आज आपण मराठी विषयामध्ये भाषा आणि कौशल्य या पुस्तकामधून तिसरा आणि चौथ्या पाठाचा स्वाध्याय कृती अभ्यासणार आहोत. मागील भागापासूनच आपण ही स्वाध्याय कृती अभ्यासाला सुरुवात केली आहे. तेथून पुढचा भाग आपण आज कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आपण सारांश लेखनाचे एक दोन नमुनेही बघितले आहे. त्यामध्ये आपण बघत आहोत दुसऱ्या सारांश लेखनाचा एक विचार, महात्मा गांधींचे सामाजिक विचार आपण अभ्यासणार आहोत. ज्योतिबा फुले हे एक रूढ अर्थाने फारसे शिकलेले नसले तरी स्वतःच्या कष्टाने, त्यागाने आणि हाल अपेष्टा सहन करून त्यांनी सर्व जगाला माणुसकीचे आचरण कसे करावे हे उत्तम रीतीने शिकवले. तत्कालीन अनेक समाजसुधारक बहुतांशी भूतदयावरती होते, परंतु महात्मा फुले यांना मात्र कट्टर मानवतावादी होते, म्हणून त्यांचे महत्त्व विशेष पटवण्यासारखे होते किंवा त्यांचे महत्त्व पटवण्यासारखे आहे. तथाकथित उच्च समाजाकडून खालील जातींचा नाश करण्याचे वृत्ती भारतातून नाहीशी होईपर्यंत शूद्रांच्या परिस्थितीत काहीही फरक होणार नाही, ही महात्मा फुल्यांची कठोर विरोधाला न जुमानता बोलून दाखविले. जाती जातींमधील समानता आणि सर्वत्र जागृती, माणुसकीचे सात्विक हे तत्त्व मोठ्या धैर्याने प्रतिपादन करताना त्यांनी कोणाचाही तत्समा ठेवलेली नाही. वेदशास्त्र, पुराणे यांनी अध्ययन न करतानाही त्यांनी माणुसकीची गीता साऱ्या जगाला सांगितली. यातच त्यांच्या विचारांची महती आहे. तिसरं दिलेलं आहे, माणूस हा एक समाजशील प्राणी आहे असे शास्त्र सांगतात. काही शास्त्रज्ञांच्या मते तर समाज करून राहण्याची प्रवृत्ती ही मानवाच्या उपयुक्त प्रवृत्तीपैकीच एक प्रवृत्ती आहे. मनुष्याला समाज करून राहणे आवडते इतक्यातच त्याचा अर्थ असेल तर या विधानाला हरकत घेण्याचे कारण नाही. पण समाज एकत्र टिकवून ठेवण्यास जे गुण अंगी लागतात ते मानवाच्या अंगी सहजरित्या असतात, उपजत ते त्यांच्या प्राप्त झालेले असतात, अशा जर शास्त्रज्ञांचा अभिप्राय असेल तर मग मात्र त्याच्या विधानावर अनेक शंका कुशंका, अनेक अपेक्षा आक्षेप मनात निर्माण होऊन त्यांचे सत्यता मनात पटेनाशी होते. आतापर्यंत मानवाच्या चरित्राकडे पाहिले तर स्वार्थ, मत्सर, अहंभाव, संकुचित दृष्टी इत्यादी गुणांमुळे माणसाच्या स्वभावात विघटनेकडेच प्रवृत्ती असते आणि संघटना घडविण्यासाठी त्याला अनंत प्रयत्न करावे लागतात. जीवाचा आटापिटा करावा लागतो आणि इतकेच करूनही पुष्कळ वेळा अपयश पदरी येते असे दिसते. याचा एक थोडक्यातच त्यांनी सारांश दिलेला आहे. मनुष्य प्राण्याचे सामाजिक वर्तन. समाज करून राहणारा ही मनुष्याची सहप्रवृत्ती आहे असे शास्त्रज्ञांचे मत असले तरी समाज टिकवून धरण्याचे गुण त्यांच्याकडे उपजत असतात हे विधान मात्र पटण्यासारखे नाही. मानवी इतिहासाकडे पाहिले तर स्वार्थ, मत्सर, अहंकार, संकुचित दृष्टिकोन आदी विपरीत गुणांमुळे माणूस विधायक कामांपेक्षा विघातक कार्यांकडे जास्त झुकलेला दिसतो आणि मनुष्य प्राण्यांची विधायक अशी संघटना करण्यासाठी बऱ्याच वेळा अपयश पदरात घेऊनही सतत प्रयत्न करत असतो किंवा त्याला असंही अपयश घेऊन पदरात प्रयत्न करावा लागतो. असं हे चारच ओळीमध्ये वरील वाचलेल्या सारांशाचं एकदम उतार्याचा सारांश आहे. तसंच त्यांनी आणखी एक नमुना चौथा त्यांनी खाली दिलेला आहे आणि त्याचा जो सारांश आहे तो खाली दिलेला आहे. साहित्यिकाचे व्यक्तिमत्व. कोणत्याही साहित्यिकाच्या साहित्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब प्रत्यक्षपणे पडलेले असते. मानव जीवनामध्ये विविध रंगी अनुभव व सृष्टी सौंदर्य मांडताना ते सहजपणे त्याच्या साहित्यकृतीमध्ये पडत असते. अर्थात कोणत्याही साहित्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार त्याने साहित्यात चित्रित केलेल्या अनुभवांच्या पलीकडे जाऊन घेणे योग्य ठरते. कलावंताचे व्यक्तिमत्व व अनुभव हे वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ शेक्सपियर हे जगप्रसिद्ध नाटककार. अशा प्रकारे थोडक्यात त्यांनी जे आहे चौथ्याचे उतार्याचे आहे ते 4 ते 5 ओळीमध्ये त्यांनी त्याचा सारांश दिलेला आहे. प्रश्न तिसरा, भाषांतर म्हणजे काय? भाषांतराचे स्वरूप स्पष्ट करून त्याची आवश्यकता व महत्त्व सांगा. पहिलं प्रास्ताविक दिलेलं आहे. हिंदी, कानडी, बंगाली अशी भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी साहित्यातून आलेले भरपूर वाङ्मय मराठीमध्ये उपलब्ध आहे. मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा, विशेषतः इंग्रजी आत्मसात न करणाऱ्या वर्गांसाठी हे भाषांतरित साहित्य म्हणजे वरदानच आहे. आजही विपुल प्रमाणात अन्य भाषेतील साहित्य मराठी भाषेमध्ये येत असल्यामुळे
आजच्या कालखंडाला भाषांतर युग म्हणणे वावगे ठरणार नाही. तो आहे भाषांतर. एका भाषेतून मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे किंवा मांडणे म्हणजेच भाषांतर. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर होय. अशी भाषांतराची व्याख्या अभ्यासकांनी केली आहे. आता भाषांतरकर्त्याविषयी बोलताना विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणतात, मुळातील अर्थवरच जसाचा तसा उतरवून हुबेहूब भाषांतर करणे ही एक कला आहे. ज्या भाषांत मूळ मजकूर असतो तेव्हा मूळ भाषा आणि ज्या भाषेत त्या मजकुराचे भाषांतर केले जाते तिला लक्ष्य भाषा असे म्हटले जाते. भाषांतर हे मूळ लेखनाची सिद्ध झालेले त्याच्या आशयाचे प्रारूपण आहे. ब आहे भाषांतराचे स्वरूप. भाषांतरित मजकूर मूळच्या मजकुरासारखाच वाटणे हे चांगल्या भाषांतराचे लक्षण होय. ही एक प्रकारची पुनर्निर्मितीच असते. भाषांतर करताना घ्यावयाची काळजी म्हणजे जसे बिंब आणि प्रतिबिंब यांच्यामध्ये साम्य असते तसे भाषांतरामध्ये व मूळ मजकुरात देखील असते. सर्वसाधारणपणे एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेमध्ये आणताना येत नाही अशी स्थिती असते. अशी स्थिती त्याच्यामध्ये नसते. प्रत्येक भाषेमध्ये इतर कोणत्याही भाषेमध्ये मजकुराचे भाषांतर करण्याची क्षमता असते. म्हणजेच भाषांतर ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती एक वस्तुनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ कला आहे. मुळातच भाषांतर करणे ही एक अवघड प्रक्रिया असली तरी भाषांतर करणे अशक्य नाही. मूळ भाषेतील आशय, त्यांचे विश्लेषण आणि त्या अनुभवावरून शेवटी स्वभाषेत केलेली त्यांची पुनरावृत्ती असा भाषांतराचा प्रवास होत असतो. भाषा म्हणजे वास्तविक एक प्रकारची प्रतिकृती या प्रतिबिंब असते. भाषांतराचे नाते मूळ कृतीशी नसून समीक्षा, मीमांसा, विडंबना यांच्याशी असते. भाषांतराची अस्तित्व पद्धतच दुहेरी दुभाषी असते. भाषांतरामध्ये एक गोष्ट म्हणजे मूळ मजकूर हे आशयांतर नसावे तर केवळ भाषांतरित असावे. एक साच्यातून निर्माण केलेल्या मूर्त्या त्या जशाच्या तशा हुबेहूब किंवा तंतोतंत असतात, तसेच भाषांतराची अपेक्षित असते. भाषांतराच्या स्वरूपाची व्याप्ती बरीच मोठी आहे. भावानुवाद, मुक्तानुवाद, रूपांतर ही भाषांतराची वेगवेगळी रूपे होती. मूळ भाषेतील भाषांतर करताना विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो. मूळ भाषेतील आशय, त्यांचे रूप, स्वभाव व कृती यांची धाटणी इत्यादी सर्व गोष्टींकडे पाहून भाषांतर केले जाते. मूळ भाषेतील मजकुरांशी प्रामाणिक राहून भाषांतर करणे ही एक कला आहे. थोडक्यात काय तर भाषांतर हे एक स्वाभाविक स्वरूपाचे वाटले पाहिजे. आता भाषांतराची आवश्यकताचे घटक कोणते आहेत? सापेक्षता. प्रत्येक भाषा समूहाची चिन्ह व्यवस्था स्वतंत्र असते. एका भाषेची चिन्ह व्यवस्था दुसऱ्या भाषेच्या चिन्ह व्यवस्थेशी कधीच जुळत नाही, यालाच भाषांतर किंवा भाषेची सापेक्षता म्हणतात. सपीर आणि होप यांनी या संदर्भात असा सिद्धांत मांडलेला आहे. आपल्या भाषेने जे काही जेवढे आपल्याला दिसेल आणि तेवढेच शब्दाने आपल्या सभोवतालच्या वास्तवाचे वर्णन करू शकतो. ज्यासाठी आपल्याकडे शब्द नसतात ते भाषांतराद्वारे मांडताना आपल्याला कष्ट पडतात. दोन भाषा कधीच सारख्या नसतात. त्यांच्या चिन्हव्यवस्था ज्या भौतिक आध्यात्मिक वास्तवांचा निर्देश करतात त्या जवळजवळ सारख्याच असतात. दोन आहे भाषा ज्ञानातील स्तर. एखादी भाषा एखाद्याची मातृभाषा असली तरी त्याला मातृभाषेतील प्रत्येक गोष्ट कळतेच असे नाही. त्या भाषेचे पूर्ण आकलन होण्यासाठी त्याचे संवेदन क्षमता, त्यांचे ज्ञानाचे क्षेत्र खूप विस्तार असावे लागते. भाषांतरकाराला दोन्ही भाषांचे सखोल ज्ञान असावे लागते. भाषांतरातही मातृभाषेचे ज्ञान, अन्य भाषेचे ज्ञान यात फरक पडतो. मूळ भाषेतील मजकुराचे अर्थग्रहण, शब्दज्ञान, वाक्यज्ञान, विषयज्ञान यांनी त्यांच्या यथार्थ प्रकटीकरण ही भाषांतराची महत्त्वाची अंग आहे. आता आहे भाषांतराची आवश्यकता व महत्त्व. एक आहे वैश्विक जागृत किंवा जागतिक पातळीवरील भाषांतराचे महत्त्व. जग जवळ आल्यामुळे तसेच देशादेशांमध्ये अधिकाधिक संपर्क सुरू झाल्यामुळे भाषांतराची आवश्यकता अधिकच भासू लागली आहे. विविध भाषा शिकविणे, त्या आत्मसात करणे किंवा त्यावर प्रभुत्व मिळविणे ही काही प्रत्येकाला शक्य होत नाही. पण त्या ज्ञानाची आवश्यकता पदोपदी जाणवत असते आणि यामुळे भाषांतराची गरज भासते. जगातील विविध देशांतील, विविध प्रदेशातील भिन्न भाषा बोलणाऱ्या, विभिन्न वेशांच्या, भिन्न संस्कृतीच्या, भिन्न आर्थिक स्तराच्या
समाजाशी संपर्क प्रस्थापित होणे अपरिहार्य झाले आहे. या समाजाशी ओळख करून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणे आता खरंच अगदी गरजेचे झाले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या भाषांतरासाठी मोठी मदतच होणार आहे. साहित्य, विज्ञान, सामाजिक, कला अशा विविध विषयांवरील ग्रंथ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया फक्त देशांतर्गत नव्हे तर परदेशातील अनेक ग्रंथांचे भाषांतर करणे ही आता आजच्या काळाची एक प्रकारची गरजच बनलेली आहे असं दिसून येते. पुढे राजकारण, समाजकारण, साहित्य आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या पुढे दिल्याप्रमाणे भाषांतरामध्ये आहेत. आणि पुढे त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये प्रश्न आपण बघितला, नोकरी, व्यवसायामध्ये भाषांतराचे महत्त्व. जीवनातील सर्व क्षेत्रात जर खऱ्या अर्थाने विकास घडायचा असेल तर त्यामध्ये भाषांतरामध्ये व्यवसायामध्ये जो तंत्रज्ञान आहे त्यामध्ये विज्ञान क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणाऱ्या हुशारीवर पदोन्नती अवलंबून असते. अशा वेळी जर अन्य भाषेतील ज्ञान जर भाषांतरित स्वरूपात उपलब्ध असेल तर गरजवंताची मोठी सोय होते. अशा भाषांतरामधून मिळणाऱ्या ज्ञानाचे त्याच्या बुद्धीलाही त्या क्षेत्रामध्ये विचार करण्याची क्षमता असू शकते. 3 आहे जीवनातील विविध क्षेत्रात भाषांतराची आवश्यकता. आता आपली मातृभाषा प्रत्येकाला चांगली येत असते. त्या भाषेच्या आधारेच तो आपल्या जीवनविषयक व्यवहार करत असतो. तेव्हा अनेक भाषेतील ज्ञान त्याच्या मातृभाषेत जर भाषांतराच्या मार्गाने मिळाले तर त्या सर्व प्रकारचे ज्ञान त्यांच्यापर्यंत येऊन त्यांच्या विचाराला अधिक चालना मिळते. त्यामुळे ज्ञानाचा विकास होत असतो. भाषांतराचा हा मोठा एक लाभ आहे. भाषांतरासाठी मूळ भाषा व भाषांतरही भाषा, संस्कृती समृद्धी व सक्षम होण्यास मदत होते. माध्यम, लेखन, दृकश्राव्य ते विज्ञान, संगणक अशा विविध माध्यमातून भाषिक कौशल्य आकार घेत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांच्या अभ्यासाची गरज वाढत चाललेली आहे. आणि समारोप आहे अशा प्रकारे भाषांतर म्हणजे काय ते सांगून भाषांतराचे स्वरूप आणि त्याची आवश्यकतेचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. प्रश्न 4 मध्ये परत एकदा भाषांतराचा एक नमुना दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश दिलेलं आहे. उत्तर त्याचं भाषांतर मराठीमध्ये खाली थोडक्यात त्यांनी केलेलं दिसून येतं. अशा प्रकारे त्यांनी भाषांतराची काही नमुने पुढे दिलेले आहेत. त्यापैकी हा एक समोर दिसतो तो एक आहे आणि दुसरा नमुना त्यांनी पुढे आणखी दिलेला आहे की त्यामध्ये त्यांनी इंग्लिश भाषेचं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये त्यांनी तिसरा एक नमुना दिलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला भाषांतराचे 4 नमुने दिले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित घरी वाचू शकता की त्यांनी कशा पद्धतीने इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आतापर्यंत आपण प्रश्न 4थ्या पर्यंतचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही सगळे घरी व्यवस्थित अभ्यासायचे आहे. दोन्ही सेशनमध्ये आपण हे प्रश्न अभ्यासलेले आहेत. पहिल्या सेशनचा आणि दुसरा ह्या लेसनचे दोन्ही प्रश्नांचे तुम्ही प्रश्न उत्तर अभ्यासायचे आहे, वाचायचे आहे आणि तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे. उर्वरित राहिलेला स्वाध्याय कृतीचा जो भाग आहे प्रश्न 5व्या पासून तर तो आपण पुढील भागामध्ये बघूया. धन्यवाद.